आज या मडपिंपरी गावाला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 12व्या शतकामध्ये मडपिंपरी या गावाला भेट दिली आणि भेट देऊन हे जे मडपिंपरीचं गाव आहे ते पवित्र पावन असं केलेलं आहे। तर आज म्हणजे या स्थानाची माहिती घेण्यासाठी तपस्वीराजदादा राहेरकर तरडगाव आश्रम परमपूजनीय राहेरकर बाबांजींचे शिष्य, बाबांचं काम हे पंथामध्ये अनमोल आहे। त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून पुन्हा भरपूर प्रकारे या पंथासाठी नवीन विद्यार्थी घडवण्यासाठी पुन्हा अजून आता हे तपस्वीराजदादा स्वतः पायी परिभ्रमण करून स्थानांच्या लीळा शोधताय, स्थानांची नवनवीन माहिती की जेणेकरून नवीन या पंथासाठी जे काही उपदेशी आहेत, जे काही चांगले धार्मिक लोक आहेत त्यांच्यापर्यंत या स्थानाची लीळा पोहोचण्याचं ते काम करताय आणि असं ते धार्मिक कार्य करताय। आणि त्या आणि त्यांचा जो चॅनल आहे देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनल, तर या चॅनलद्वारे ते या प्रसार माध्यमाद्वारे या सर्व स्थानांची ते माहिती पोहोच करताय। बंधूंनो, आपण पाहिलं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस चिचुंडी पाटीलहून मडपिंपरीला आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपण प्रथमतः पाहिलं की जे महाद्वाराचं बाहेरचं स्थान आहे तिथं स्वामी उभा राहिले आणि उभा राहून स्वामींचं इथून एक 20 दिवसाचा मुक्काम स्वामींचा इथं झाला आणि स्वामींचा मुक्काम इथं झाल्यानंतर तिकडं करंजखेडला जे नारोबास होते, नारोबासांनी आपल्या मावशीच्या घरी गेला असताना वामदेव त्यांच्या वडिलांचं नाव आणि सामकोसा वामदेव आणि एलायसा त्यांच्या मातेचं नाव, तिथं आपल्या मावशीच्या घरी गेल्यानंतर सहज त्यांनी विचारलं की जो नागदेव आहे तो आता काही दिसत नाही। त्यावेळेस ते म्हणतात की तो श्री चांगदेवरावळांच्या सन्निधानी गेला आहे। हे म्हणताच त्यांना वेद संचारला आणि वेद संचारल्यानंतर आवडी लागली आणि त्यांनी रातोरात मग त्यांनी विचारलं ते कुठे आहेत, मग त्यांनी सांगितलं की ते चिंचोंडीला आहेत, म्हणजे चिचोंडी पाटीलला आत्ताच आणि पहिलं चिंचवडी, तर आत्ताच्या चिचोंडी पाटीलला असं त्यांना समजलं। मग स्वामींच्या पाठोपाठ ते इथं येण्याचा प्रयत्न केला आणि स्वामी चिचोंडीहून इथं आले होते। मग तिथं कळलं की स्वामी आता मडपिंपरीला गेलेले आहेत। मग ते रात्रंदिवस पायी चालत पायामध्ये काटे दगडं हे सगळे खुपत असताना पण स्वामींच्या भेटीचा वेध लागला आणि स्वामींचा जो श्री चांगदेवरावळाचा म्हणजे श्री चक्रधर नामांचा वेध संचारल्यानंतर आपण काय म्हणतो नामी वेद ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्यांना हा वेध संचारला आणि वेदानंतर ते पार इथं मडपिंपरीला भेटायला आल्यानंतर स्वामींची भेट झाली। या पट्टीशाळेवर स्वामींची त्यांना भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी विचारलं की स्वामींच्या श्रीचरणा लागले आणि लागल्यानंतर ते भटोबासाला म्हणतात तुमचे काही नातेवाईक आहेत का? मग ते म्हणतात की आमचे तर काही नातेवाईक आहेत नाहीत। मग तुमच्या मावशीचं नाव काय? मग त्यांनी सांगितलं की वामन। तुमच्या नातेवाईकाचं नाव काय आहे? मग ते म्हणतात की आमच्या नातेवाईकाचं नाव मावशीचं नाव एलायसा आणि काकाचं नाव वामनदेव आहे। हो का? ते म्हणतात वामनदेव नाव आहे। तर मग ते हो, मग हे तुमचे मावस भाऊ लागतात का? मग या त्यांना भेटा, क्षेमालिंगन द्या। मग भटोबासांनी त्यांना क्षेमालिंगन दिलं आणि मग स्वामींनी आज्ञा केली की याच्या पायामध्ये काटे मोडलेले आहे ते तुम्ही काटे काढा आणि पायातील सर्व काटे काढले आणि काटे काढून त्यांना पाय धुतले आणि बाईसाकरवी जीव घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामी म्हणले यांच्या पायामध्ये भरपूर असे काही काटे रुतलेले आहेत, आता ते निघले परंतु नंतर यांच्या पायामध्ये काटे शिरतील, त्यासाठी तुम्ही काय करा यांना नवीन वाहना घ्या म्हणजे चपला घ्या। म्हणून त्यांना गावामध्ये चर्मकाराकडे चपला घ्यायला पाठवलं। गेले असताना तिथं चर्मकाराच्या तिथं गेल्यानंतर आधीच कोणी एका सदर्थ ब्राह्मणाने तिथं चपला आपल्या शिवाय टाकल्या होत्या आणि त्या चपला पूर्ण तयार झाल्या होत्या। भटोबास गेले, त्यांच्या मावस भावांना घेऊन गेल्यानंतर त्या चपला त्यांना दाखवल्यानंतर त्या चपला अशा चांगल्या बसल्या। ज्याप्रमाणे आपण एखाद्या दुकानामध्ये गेले असताना काय होतं की दुकानामध्ये भरपूर चपला आपण त्यांना बॉक्सद्वारे काढायला होतो, परंतु त्या चपला त्यांना व्यवस्थित येत नसतात। परंतु इथं तो प्रकार झाला नाही। इथं त्या चपला आहेत ना एकदम अशा पक्क्या त्यांच्या पायामध्ये व्यवस्थित बसल्यानंतर त्यांना पण आवडलं आणि मग तो भटोबास म्हणतात की ह्या चपलाचं आम्ही तुम्हाला पैसे देऊ। मग भटोबास पैसे देत होते, परंतु ते चर्मकार हा सदर्थ चांगला व्यक्ती होता, त्याने पण त्या चपलाचे पैसे घेतले नाही आणि त्या ब्राह्मणाला कळलं की कोणतरी एका साधू संताच्या चपला उपयोगी गेलेल्या आहेत, म्हणून त्या ब्राह्मणाला पण खूप आनंद झाला आणि त्या चपला
नारोबासाला देऊन टाकल्यानंतर मग इथं आल्यानंतर नारोबाचा परिणामकरण अशी एक लीळा नंतरची घडली। ज्याप्रमाणे स्वामी या कोपऱ्यातलं जे स्थान आहे तिथं स्वामी बसले होते आणि बसल्यानंतर बाईसा प्रश्न करती, जी भटोबासाचा मावस भाऊ नारोबास काय दिसत नाही। यावेळेस ते काय म्हणतात की तो गेला असन म्हणे आणि न विचारताच गेले आणि त्यांनी कुणाला तरी शेजाऱ्याला त्या गावामध्ये पैसे दिले होते म्हणून त्यांनी तिथं जाऊन ते पैसे आणले आणि भटोबासा स्वामींच्या हातामध्ये म्हणजे श्रीकरामध्ये दिले आणि तुम्ही हे उपयोगी लावा अशी विनंती केली। इकडे बाईसा काय म्हणतात की पोरू कायसा म्हणजे कसा अज्ञान आहे, स्वामींच्या चरणावर ठेवायचं तर हातामध्ये दिले आहे। मग स्वामी म्हणतात बाई आधी येथची बुद्धी होईल मग सहजच त्याला सगळ्या गोष्टी कळून जातील। मग असं म्हणून ह्या स्वामींच्या मडपिंपरी या स्थानाशी घडलेल्या लीळा। एकूण स्वामींचा इथं 20 ते 21 दिवसाचा मुक्काम। इथून स्वामी वांकिये मडी म्हणजे वाकीला गेले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी येथं ज्या लीळा केल्या ह्या फार अगणित आणि अगम्य आहे। आज ही स्थान मानभाव पंथासाठी एक रम्य ठिकाण आहे आणि रम्य ठिकाण असून शिवाय या ठिकाणी सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात, आले गेल्यांचे सर्वांचा समाधान वाटते। असं हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आज जरी उत्तरापंथी गेले असतील परंतु त्यांचे हे स्थान आहे की जे आज बी ते इथं असतील अशी त्यांचा निवास आहे, सहवास आहे, अशी प्रत्यक्षात अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। इथून काही अंतरावर गाव आहे। हा नदीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे लोकांना डॅमहून यावं लागतं आणि आल्यानंतर थोडासा त्रास होतो, परंतु पावसाळ्यातच फक्त ही अडचण आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये कसली अडचण नाही। तर तपस्वीराज दादा राहेरकर यांनी या ठिकाणी येऊन बरंचसं काही कष्ट करून या मडपिंपरीच्या स्थानाची लीळा आम्हाला किंवा आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे दाखवली। त्यांचे अनमोल असे आभार मानतो व त्यांना जे काही त्रास झाला असेल त्याबद्दल मी व मडपिंपरी वासनिक मंडळ तसेच तांदळे परिवार तसेच या गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असेच थोर कार्य घडो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।